नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम 22 मार्चला होणार आहे आणि त्यासाठी आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक जसं की NDDS नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फार्मास्युटिक्समध्ये खूप मेन्शन केलेलं आहे आणि यावर आपल्याला कमसे कम 2 MCQs तर आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळणार. अत्यंत सोपा टॉपिक आहे आणि खूप इझी MCQs यावर आपल्याला बघायला मिळेल, म्हणून आपल्याला याच्यासाठी प्रिपरेशन चांगली करावं लागते. त्यासाठी आपण घेऊन आलेलो इम्पॉर्टंट MCQs सेशन डेली लर्निंग सिरीजमध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा. NDDS म्हणजे काय असेल? NDDS याचा फुल फॉर्म काय आहे ते विचारलं. ठीक आहे, नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ऑप्शन बी. ऑप्शन ए काय आहे तर न्यू ड्रग डेव्हलपमेंट सिस्टीम. ऑप्शन सी नॅचरल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ऑप्शन डी न्यूट्रल ड्रग डोसेज सिस्टीम. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, हे सोपं क्वेश्चन आहे आणि सर्वांना माहिती आहे. तर बघा याचं करेक्ट आन्सरमध्ये याचं एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं आहे? नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम काय म्हणतो? नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम NDDS ॲडव्हान्स ड्रग डिलिव्हरी अप्रोच आहे, डिझाईन टू इम्प्रूव्ह ड्रग एफिकेसी, सेफ्टी आणि पेशंट कम्प्लायन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन कशावर आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन बेस्ट आहे, दॅट इज प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ NDDS. ठीक आहे, आता ऑब्जेक्टिव्हमधून आपण एक MCQ येतो NDDS. ठीक आहे, ऑप्शन एमध्ये काय? इन्क्रीज डोस फ्रिक्वेन्सी. ऑप्शन बी काय आहे? रिड्यूस ड्रग कॉस्ट ओनली. ऑप्शन सी काय? इम्प्रूव्ह थेरॅपेटिक एफिकेसी अँड सेफ्टी. ऑप्शन डी आहे एलिमिनेट साईड इफेक्ट्स कम्प्लिटली. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इम्प्रूव्ह थेरॅपेटिक एफिकेसी अँड सेफ्टी. ठीक आहे, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर असे ड्रग्स नाही का ज्याची नाही का थेरॅपेटिक इफिकेटी बरोबर येत नाही आहे, म्हणजे हेपॅटिक फर्स्ट मेटाबॉलिझम असते किंवा मग बायोबिलिटी त्याची कमी असते. त्या कंडिशनमध्ये आपण नाही का त्या ड्रगची काय करतो? बायो कंडिशन आपण काय करतो? वाढवतो आणि त्यामुळे काय होते? तर थेरॅपेटिक एफिकेसी अँड सेफ्टी काय होते? ड्रगची वाढवते. हे आपलं मेन NDDSचं काय असते? मेन प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं. ठीक आहे, तर NDDS एम्स टू ऑप्टिमाइज ड्रग रिलीज, ड्रग टार्गेटिंग, बायोबिलिटी वाई मिनिमायझिंग साईड इफेक्ट. ठीक आहे, साईड इफेक्ट जे बी असते ते मिनिमाइज झाले पाहिजे आणि ड्रग इफिकेसी, सेफ्टी आणि टार्गेट आणि रिलीज या गोष्टी काय झाल्या पाहिजे? मॅक्झिमाइज झाल्या पाहिजे, म्हणून आपण NDDS नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चनवर जाऊ आपण. थर्ड क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हान्टेजेस ऑफ NDDS? असे ॲडव्हान्टेजेस नाही आहे, NDDSचा ॲडव्हान्टेज नाही आहे. तर हे एक्सेप्टवाले क्वेश्चन आपल्याला नाही का एक्झाम्समध्ये खूप बघायला भेटते, PYQमध्ये बी बघायला भेटलेलं आहे. तर ऑप्शन ए काय आहे? टार्गेट ड्रग डिलिव्हरी. ऑप्शन बी काय आहे? रिड्युसिंग डोसिंग फ्रिक्वेन्सी. ऑप्शन सी काय आहे? इन्क्रीज सिस्टमिक टॉक्सिसिटी. ऑप्शन डी काय आहे? इम्प्रूव्ड पेशंट कम्प्लायन्स. तर NDDSचा ऑब्जेक्टिव्ह जर म्हणलं, ठीक आहे, टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आताच पाहिलं होतं NDDSचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, रिड्यूस डोसिंग फ्रिक्वेन्सी हे बी NDDSचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीज सिस्टमिक टॉक्झिसिटी म्हणजे काय असते? ॲडव्हर्स इफेक्ट. आपल्याला ॲडव्हर्स साईड इफेक्ट वगैरे हे तर आपल्याला कमी करायचं आहे. मग इन्क्रीज करणं होईल का? नाही, ते काय होईल? डिक्रीज करणं. म्हणजे हे काय होते? हे ऑप्शन सी आपल्या या तऱ्हेचं करेक्ट आहे. हे नाही का ॲडव्हान्टेज नाही आहे NDDSचं. ठीक आहे, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह पेशंट कम्प्लायन्स इम्प्रूव्ह करते NDDS. ठीक आहे, हे झाले त्याचे ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, त्यानंतर आपण चौथ्या क्वेश्चनवर येऊ. बघा चौथा क्वेश्चन. ठीक आहे, चौथा क्वेश्चन म्हणतो बघा. चौदा क्वेश्चन. तर याच्यातनी बघा, कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मेनली हेल्प्स इन. ऑप्शन ए रॅपिड ड्रग एलिमिनेशन. ऑप्शन बी मेंटेनिंग कॉन्स्टंट ड्रग लेवल्स. ऑप्शन सी इन्क्रीज डोस साईज. ऑप्शन डी इमिडिएट ड्रग ॲक्शन. ठीक आहे, तर कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये आपण काय करतो? तर कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये आपण असं कंट्रोल मॅनरमध्ये नाही का ड्रग रिलीज झाला पाहिजे. ठीक आहे, कंट्रोल मॅनरमध्ये. ठीक आहे, तर कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचे डेफिनेशन्स असे होते की मेंटेन स्टेडी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मेंटेन स्टेडी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर याच्यातनी जे ॲक्टिव्ह एजंट असते किंवा ड्रग असते ते नाही का ॲट प्री डिटरमाइंड रेट काय होते? तर रिलीज होते. त्याला आपण काय म्हणतो? कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. त्यालाच आपण नाही का रेट कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम बी आपण म्हणतो. ठीक आहे, तर याचा ऑप्शन काय म्हणजे? तर याचा ऑप्शन करेक्ट होते, दॅट इज मेंटेनिंग कॉन्स्टंट ड्रग लेवल्स. ठीक आहे, कॉन्स्टंट ड्रग लेवल्स. ठीक आहे, तर प्लाझ्मामध्ये नाही का एकदा ड्रग या लेवलला आहे तर याच लेवलला काय होईल? मेन्शन होईल. ठीक आहे, तर हे काय असतं? आयडल डोस रेजिमेंट मेंटेन करणं. ठीक आहे, तर कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असते? मेन मोटो काय असते? तर कॉन्स्टंट ड्रग प्लाझ्मा लेवल्स काय करणं? मेंटेन करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ क्वेश्चन फिफ्थ काय सांगतो? तर क्वेश्चन फिफ्थ बघा. विच ऑफ द फॉलोइंग विच NDDS रिलीजेस ड्रग ओनली ॲट टार्गेट सेट. म्हणजे टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम करायची आपल्याला. ठीक आहे,
टार्गेट स्पेसिफिक टार्गेट एक टिश्यू वगैरे असते तिथंच ऑर्गन असते तिथंच आपल्याला नाही का स्पेसिफिकली टार्गेट करायचं आहे तिथं. ऑप्शन ए सस्टेन रिलीज सिस्टीम, ऑप्शन बी कंट्रोल रिलीज सिस्टीम, ऑप्शन सी टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, ऑप्शन डी इमिडिएट रिलीज सिस्टीम. तर टार्गेट म्हणजे काय तर इथं नाही का हे तर खूप सोपं झालेलं आहे. इथंच लिहिलेलं आहे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम दॅट इज TDDS. टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फोकस कशावर करते तर टार्गेट साईटवर काय करते फोकस करते, ठीक आहे. टिश्यू झालं किंवा ऑर्गन झालं, ठीक आहे. आणि सस्टेन रिलीज काय करते तर सस्टेन रिलीज जे असते सस्टेन रिलीज काय करते सस्टेन करून टाकते, म्हणजे नाही का व्हेरी स्लोली ड्रग काय होते रिलीज होते, ठीक आहे. कंट्रोल ड्रग बी नाही का स्लोली रिलीज होते पण ते कसे होते तर कंट्रोल मॅनरमध्ये होते, ठीक आहे. प्रीडिटरमाइंड रेटवर नाही का कॉन्स्टंट ड्रग लेवल काय करते मेंटेन करते, ठीक आहे. त्यानंतर काय ते टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम टार्गेट साईटसाठी असते, ठीक आहे. त्यानंतर सी इमिडिएट रिलीज सिस्टीम, ठीक आहे. इमिडिएट रिलीज सिस्टीम म्हणजे काय ते इमिडिएटली रिलीज होणं, ठीक आहे. त्यानंतर आपण 5th क्वेश्चन बघितलं. आता 6th क्वेश्चन बघू, ठीक आहे. 6th MCQ काय म्हणतो बघा. लिपोझोम आर बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. ऑप्शन ए सॉलिड लिपिड पार्टिकल्स, ऑप्शन बी पॉलिमर मायक्रोस्पियर, ऑप्शन सी फॉस्फोलिपिड बायलेयर वेसिकल्स, ऑप्शन डी मेटॅलिक नॅनो पार्टिकल्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉस्फोलिपिड बायलेयर्स, ठीक आहे. लिपोझोम हे कशाचे बनलेले असते, ठीक आहे. लिपोझोम्स, ठीक आहे. लिपोझोम हे कशाचे बनलेले असते लिपोझोम यल पासून, ठीक आहे. लिपोझोमचा काय पकडायचा यल आणि यलपासूनच काय पकडायचं लिपिड्स. म्हणजे कोणते लिपिड्स असते फॉस्फोलिपिड्स, ठीक आहे. फॉस्फोलिपिड्सपासून बनलेला असते. मग फॉस्फोलिपिड बायलेयर वेसिकल्स एकच फॉस्फोलिपिड येतं फॉस्फोलिपिड बायलेयर वेसिकल्स, ठीक आहे. लिपोझोम, ठीक आहे. लिपोझोम फॉस्फोलिपिड बायलेयर वेसिकल्स असते. लिपोझोम कन्सिस्ट ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर वेसिकल्स, ठीक आहे. त्याच्यातनी काय असते एन्क्लोजिंग अँड ॲक्वस कोअर, ठीक आहे. ॲक्वस कोअर त्याच्यातनी काय असते एन्क्लोज असते, ठीक आहे. त्याच्यानंतर येऊन जाऊ आपण 7th क्वेश्चन, ठीक आहे. 7th MCQ बघा थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ठीक आहे. विच ड्रग डिलिव्हरी सिस्टीम इज युजफुल इन कॅन्सर केमोथेरपी, ठीक आहे. कॅन्सर केमोथेरपीमध्ये कोणता ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज होते. इमिडिएट रिलीज टॅबलेट, टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, कन्व्हेन्शनल कॅप्सूल किंवा बल्क पावडर्स. तर करेक्ट आन्सर कोणता ते टार्गेटेड, ठीक आहे. टार्गेटेड यासाठी की बघ टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये कोणतं येते लिपोझोम येते, ठीक आहे. लिपोझोम, ठीक आहे. तर लिपोझोम कशा असते फॉस्फोलिपिडचे असते. आता कॅन्सर जेव्हा होते ना काय होते माहिती आहे का, कॅन्सर जेव्हा होते तर कॅन्सरमध्ये जे कॅन्सरस सेल्स असते, ठीक आहे. कॅन्सरमध्ये काय असते ते कॅन्सरस सेल, ठीक आहे. कॅन्सरमध्ये काय असते कॅन्सरस सेल असते, ठीक आहे. एक सेकंड सॉरी कॅन्सरस सेल असते त्याला नाही का काय लागत असते फॉस्फोलिपिड्स लागत असते. ते काय करते फॅटी ॲसिड झालं लिपिड झालं हे काय करते तर ते एनग्लप करून घेते कॅन्सर सेल, कारण की त्याला एनर्जी लागत असते ना डिवायडेशन वगैरे सर्वासाठी. तर त्या ह्याच्यातनी काय होते आपले लिपोझोम जे असते हे बी नाही का फॉस्फोलिपिडचे बनलेले असते. आपण लिपोझोममध्ये नाही का ड्रग टाकून देऊ कॅन्सरचा आणि ते नाही का याच्यात सोडून देऊ. ते तर इथं काय होईल तर कॅन्सर सेलला वाटायला हा लिपिड्स आहे, मग कॅन्सर सेल नाही का त्याला एनगल्प करेल. एनगल्प केल्यानंतर तिथून नाही का आपला ड्रग काय होईल लिपोझोममधून रिलीज होईल आणि कॅन्सर केमोथेरपीमध्ये काय होते यूज होते. तर अशाच तरी मग हे काय झालं टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जे आहे हे कॅन्सर केमोथेरपीमध्ये काय असते इन्व्हॉल्व असते युजफुल असते, ठीक आहे. तर ऑप्शन बी टार्गेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हे काय आता इन्व्हॉल्व असते, ठीक आहे. हे आपला आन्सर झालं, ठीक आहे. तर एक्सप्लेनेशन बघू शकता. टार्गेट सिस्टीम रिड्युसेस डॅमेज टू हेल्दी सेल्स अँड इम्प्रूव्ह ट्युमर स्पेसिफिक, ठीक आहे. त्यानंतर 8 क्वेश्चनमध्ये येऊन जाऊ. मायक्रोस्पियर्स आर जनरली इन साईज रेंज ऑफ ऑप्शन ए लेस दॅन 1 नॅनोमीटर, ऑप्शन बी 1 to 100 नॅनोमीटर, ऑप्शन सी 1 to 1000 मायक्रोमीटर अँड ऑप्शन डी लेस दॅन 1 सेंटीमीटर. तर मायक्रोस्पियरची साईज काय आहे 1 to 1000 मायक्रोमीटर. हे तर लर्नच करावं लागेल ना आपल्याला, ठीक आहे. 1 to 1000 मायक्रोमीटर, ठीक आहे. 1 to 1000 मायक्रोमीटरपर्यंत काय आहे तर 1 to 1000 मायक्रोमीटर मायक्रोस्पियरची काय आहे हे आहे तर हे लर्न्स करून टाकायचं, ठीक आहे. त्याच्यात मायक्रोस्पियर कशा असते मायक्रॉन साईज असते स्पेरिकल पार्टिकल असते यूज इन एनडीडीएस, ठीक आहे. त्याच्यानंतर नॅनो पार्टिकल त्याच्यापेक्षा बी कमी मायक्रोस्पियर्सपेक्षा नॅनो पार्टिकल काय असते छोटे असते, ठीक आहे. तर नॅनो पार्टिकल, ठीक आहे. नॅनो पार्टिकल जे असते ते हे नाही का मायक्रोस्पियर्सपेक्षा बी काय असते छोटे असते. म्हणजे काय असते ऑप्शन ए लेस दॅन 1000 नॅनोमीटर, 100 to 1000 मायक्रोमीटर, 1 to 1000 नॅनोमीटर सगळं, ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर होते 1 to 1000 नॅनोमीटर. नॅनो पार्टिकल नॅनोमीटर, ठीक आहे. 1 to 1000 नॅनोमीटर, ठीक आहे. नॅनो पार्टिकल्स याचं एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हणतो नॅनो पार्टिकल फॉल इन द नॅनोमीटर रेंज एनहान्सिंग सेल्युलर अपटेक, ठीक आहे. सेल्युलर अपटेक, ठीक आहे. नॅनोमीटर रेंजमध्ये येते सेल्युलर अपटेक काय करते एनहान्स करते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन येते हे तर लर्न करण्याचेच क्वेश्चन होते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 10th क्वेश्चनवर जाऊ.
10th क्वेश्चन काय म्हणते, विच रूट इज कॉमनली यूज फॉर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ओरल, इंट्रावेनस, स्किन, पल्मोनरी. ट्रान्सडर्मल तर स्किनवरच अप्लाय करत असतो आपण, पॅचेस बनवत असतो. ट्रान्सडर्मल पॅचेस तुम्ही ऐकले असेल, ते नाही का स्किनवर अप्लाय केल्या जाते. तर मोस्ट ऑफ द रूट कोणचा असते, स्किन. ठीक आहे, थ्रू स्किन. आणि कोणचे ड्रग होते, जे नाही का लिपिड सोल्युबल ड्रग असते, त्यासाठी नाही का खूप इम्पॉर्टंट असते. त्यासाठीच नाही का ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम काय असते, प्रिपेअर केल्या जाते. ठीक आहे. ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम डिलिव्हर्स थ्रू स्किन इनटू सिस्टमिक सर्क्युलेशन. ठीक आहे, डायरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये आपला ड्रग पोहोचून जाते. म्हणजे हे काय करते, अवॉइड करते फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ठीक आहे, हे ॲडव्हान्टेज बी पकडू शकता, ॲडव्हान्टेजमध्ये बी पकडू शकता. ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम डायरेक्टली पासेस इन सिस्टमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी जे 10 क्वेश्चन आहे, 10 क्वेश्चन आपण नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू. व्हिडिओ खूप लेंदी होत आहे. ठीक आहे, अशाच याचा पार्ट 2 येणारच आहे लवकर. सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. फार्मा एक्झाम सर्कल.